नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. त्यामध्ये येणार आहे आता अतिशय जबरदस्त आणि मालिकेला वळण घेणारा नवीन अतिशय इंटरेस्टिंग असा ट्विस्ट, आणि तो म्हणजे आता भयानक सत्याचा उलगडा होत इकडे आता विठोबा प्रत्यक्ष अबीर आणि ओवीला प्रत्यक्ष दर्शन देऊन कसा पंढरपुरात घेऊन जातो, आणि सावलीला आता एकाच भयानक सत्याच्या उलगडाने आता कसा अबीर आणि ओवीचे ते सगळे सत्य समजते, आणि त्यानंतर आता पांडुरंग आपल्या पाठीशी उभा आहे हे सत्य आता सावलीला समजून आता पांडुरंग आता असा कोणता चमत्कार करतो की जेणेकरून आता सारंग शुद्धीवर येऊन ओवी, अबीर आणि सावली यांची कशी भेट होते आणि तिलोत्तमाला सावलीच्या अशा कोणत्या सत्याची जाणीव होते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात, आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता बबलू आणि व्यंकटेश हे आता त्या चहावाल्याने आता पत्ता सांगितल्याप्रमाणे त्या रस्त्याने जात असतात. एका ठिकाणी थांबून आता लगेच आता बबलूला अमृताचा फोन येतो. तर अमृता म्हणते, बबलू काही तपास लागलाय का अबीर आणि ओवीचा? तर बबलू म्हणतो की वहिनी अजून काहीच कळालेलं नाही आहे, आणि जर आम्हाला काही कळालं तर मी तुला लगेच फोन करील, आणि फोन ठेवतो असे म्हणत आता बबलू फोन ठेवतो. तर तेवढ्यात त्यांचं ते बोलणं चालू असताना जंगलाच्या त्या मधल्या वाटेतून विठोबा आता अबीर आणि ओवीला घेऊन आता त्याच दिशेने येऊ लागतो. चाणाक्ष अबीर आणि ओवी त्याचबरोबर आता समोर बबलूला बघते, आणि लगेच अबीर आणि ओवी जंगलाच्या त्या झाडात लापतात, आणि पुढे विठोबा तसाच आता त्या बबलू आणि व्यंकटेशपाशी येतो. आणि विठोबाला बघून आता बबलू आता त्यांना रामकृष्ण हरी असा नमस्कार करतो, आणि विठोबा त्यांना बघताच आता म्हणतात की तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुम्ही वाट चुकली. तर बबलू म्हणतो नाही नाही, आणि पटपण व्यंकटेश आता त्याचा मोबाईल घेऊन अबीर ओवीचा फोटो आता विठोबाला दाखवत म्हणतो की कालपासून हे 8 वर्षाची मुलं आहेत, आणि कालपासून ते बेपत्ता आहेत, आणि आम्ही त्यांना शोधतोय. विठोबा आता त्या मोबाईलमधील अबीर आणि ओवीचा फोटो बघतो, आणि आता व्यंकटेश म्हणतो की तुम्हाला या दोघांबद्दल जर काही तपास लागला तर प्लीज आम्हाला कळवा. तर विठोबा म्हणतात की पण या दोघांचे तुम्ही कोण लागतात? तर आता बबलू म्हणतो की मी या मुलीचा काका आहे, आणि व्यंकटेश म्हणतो की मी या मुलाचा बाबा असतो. आणि लगेच आता विठोबा म्हणतात की अहो ही 2 छोटी मुले कुठे जाणार? ते बघा त्या झाडाच्या पाठीमागे आहेत, जा तिथे. विठोबाचे ते बोलणे ऐकताच आता व्यंकटेश आणि बबलू पळतच आता त्या झाडाकडे जातात, आणि इकडे तिकडे बघत म्हणतात की अहो दादा इथे तर कोणीच नाहीये. विठोबा म्हणतात की नीट बघा, आतमध्ये असतील, जा बरं. आणि आता बबलू आणि व्यंकटेश हे आतमधल्या झाडात आता बघायला जाताच इकडे आता अबीर आणि ओवी त्याचबरोबर आता जंगलाच्या दुसऱ्या वाटेने आता त्यांच्या पुढे येतात. तर पटकन विठोबा त्यांना बघतो, आणि आता लगेच विठोबा आता बबलू आणि व्यंकटेशकडे बघत ते दिसेनासे झाल्यानंतर अबीर आणि ओवीला पटकन आता हात देतो, आणि दुसऱ्या रस्त्याला आणतो, आणि म्हणतो की अबीर माऊली, ओवीताई झाला आपला रस्ता मोकळा. आणि लगेच आता एकमेकांना टाळी देत विठोबा माऊली त्यांना पंढरपूरला घेऊन आता पुढच्या रस्त्याने निघतो. आणि इकडे आता राजकुमार घरामध्ये आल्यानंतर आता जोराने जगन्नाथ राजकुमार असे ओरडत राजकुमारकडे येतो. तर पहिल्यांदाच काहीही न बोलता राजकुमार म्हणतो की हे बघा, अबीर आणि ओवीच्या बेपत्ता आणि गायब होण्यामागे माझा कोणताही प्रकारचा संबंध नाहीये. तेव्हा तुमच्या मनात आलेली शंका काढून टाका असे राजकुमार जगन्नाथला सांगतो. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की मनात आलेली शंका काढून टाकण्याचं काम तुझं आहे राजकुमार. जगन्नाथ म्हणतो तू कितीही स्वतःला शहाणा समजत असशील तर ज्या वेळेस मुलं गायब झाली ना त्यावेळेस तू सुद्धा गायब झाला होतास राजकुमार. आणि इकडे आता राजकुमार उठून जगन्नाथ समोर येत म्हणतो की हे बघा, तुम्हाला माझं खरं वाटणार नाही, पण ना मी त्या टायमाला दुसरीकडे गेलो होतो, आणि मी सुदैवाने म्हणजे दुदैवाने मला ती मुलं सापडले नाही तर त्यांचा शोधसुद्धा घेण्यासाठी गेलो होतो. जगन्नाथ म्हणतो की तुझा सारखा नालायक आणि कपटी माणूस कसं वागू शकतो ना मला चांगलंच माहिती आहे राजकुमार. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो हे बघा जगन्नाथजी, मी तुमची भविष्यवाणी स्वीकारली. माणसाचा शेवट कसा होतो आणि त्याचा मृत्यू हे आता मला कळालंय. आणि राजकुमार म्हणतो की जगन्नाथजी, तुमची भविष्यवाणी कधी खोटी ठरली काय? तुमचा शब्द ना शब्द आजपर्यंत कधी खोटा ठरला का? जगन्नाथ म्हणतो की भविष्यवाणी तर खरीच ठरणार आहे, पण त्यामुळे लगेच तू हार मानशील आणि गप्प बसशील असं होणार नाहीये राजकुमार. आणि जगन्नाथ म्हणतो की यावर मी कसा विश्वास ठेवू? तर राजकुमार म्हणतो शहाणपण. आता राजकुमार म्हणतो याला शहाणपण म्हणतात जगन्नाथजी, तुम्ही तर म्हणालात ना सावलीचा मुलगा माझ्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे. आणि राजकुमार म्हणतो की सावलीच्या मुलाच्या हातून माझा सर्वनाश कधी, कसा आणि कुठे होणार आहे याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? आणि आता राजकुमार म्हणतो की यामध्ये सुद्धा काहीतरी ऑप्शन असतील ना, समजा मी जर त्या मुलाच्या वाटेलाच गेलो नाही तर मग माझा सर्वनाश कसा होईल? आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की मग मी विचार केला आणि ठरवलं, वाटेलाच जायचं नाही, लहान मुलगा असो किंवा काही असो. आणि आता राजकुमारचे ते बोलणे ऐकून आता जगन्नाथ म्हणतो की
तुझ्या बोलण्यात शहाणपण आहे आणि चांगलं आहे बरं का. आणि पुन्हा आता जगन्नाथ राजकुमारकडे बघत म्हणतो की असाच शहाण्यासारखा विचार कर आणि स्वतःला सांभाळ. तर राजकुमार जगन्नाथला हात जोडतो. आणि इकडे आता जगन्नाथ जाताच राजकुमार विचार करत म्हणतो की ज्या वेळेस मी या जगातून अबीरला कायमचं गायब करील ना, त्यावेळेस माझ्यावरती कुणाचा संशयच येणार नाही. आणि राजकुमार म्हणतो की त्या सावलीचे कान भरणारा जगन्नाथ फक्त तू आणि तूच आहे आणि आत्ता खरा खेळायला मजा येणार. आता इकडे विठोबा रस्त्याने घेऊन अबीर ओवीला जात असतो. तर त्या दोघांविषयी आता विठोबा म्हणजे बबलू आणि व्यंकटेश विषयी अबीरला विचारतो. अबीर म्हणतो की ते आमचे घरचे मेंबर असतात. तर विठोबा म्हणतो अच्छा, म्हणजे ते तुम्हाला शोधायला आले होते. तर विठोबा म्हणतो की मग ते तुमचे घरचे मेंबर असतात तर तुम्ही लपलात का. ओवी म्हणते की कारण त्यांच्यामुळे मग आमचं व्रत मोडलं असतं आणि आमचा प्लान पण फिसकटला असता. अबीर म्हणतो की आम्ही त्यांना कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांनी आमचं ऐकलं नसतं आणि आम्हाला बळजबरीने त्यांनी घरी नेलं असतं. आणि लगेच आता अबीर म्हणतो की त्यामुळे आमचं व्रत मोडलं असतं आणि बळजबरीने त्यांनी ते तर आम्हाला घरी घेऊन गेले असते आणि आम्हाला जाऊच दिलं नसतं आमच्या पंढरपूरला विठोबाला भेटायला. आणि ते ऐकताच विठोबा म्हणतो की आता मला कळलंच पाहिजे बरं का, माझ्यापासून काही लपवू नका. ओवी म्हणते की आता ना काहीच लपवायला नको अबीर आपण. ओवी म्हणते हे काका आता आपलेच आहे आणि त्यांनी आपल्याला मदत केली आहे, तेव्हा आपण त्यांना सगळं सांगून टाकूयात. लगेच आता अबीर सांगू लागतो की हे बघा आमचं व्रत हे असं असतं की आम्ही ना पायी पंढरपूरला जाऊन विठोबारायाचं दर्शन घेणार आहोत आणि त्यांना साकडं घालणार आहोत, हेच आमचं व्रत असतं. आणि ते ऐकताच आता विठोबा म्हणतो की किती चांगली गोष्ट आहे. विठोबाला आनंद होतो आणि म्हणतो की तुम्ही पंढरपूरला चाललेत, मी सुद्धा पंढरपूरला चाललो आणि मी तुम्हाला विठोबारायाचे दर्शन घडवणार. ते ऐकताच ओवी आणि अबीर खूप खुश होतात. आणि तेवढ्यात आता अबीर म्हणतो की काका मला एक सांगा, व्यंकटेश काका आणि बबलू काका आम्हाला शोधण्यासाठी किती धावपळ करतायत, तेव्हा नक्कीच आई आमची काळजी करत असेल. आणि अबीर म्हणतो की मला तिची खूप आठवण येते आणि मला तिच्याशी आत्ताच बोलावंसं वाटतंय. आणि लगेच आता मोबाईल काढत विठोबा म्हणतो की एवढंच ना, आणि आमच्या अबीर माऊलीला ना आईची आठवण येत असते असे म्हणत आता पटकन आता विठोबा तो सावलीचा नंबर डायल करतो. तर अबीर म्हणतो की काका माझ्या आईचा नंबर तुम्हाला माहिती असतो का. तर आता विठोबा म्हणतो मला सगळ्यांचं सगळंच माहिती असतं. आणि लगेच आता विठोबा तो मोबाईल अबीरच्या हाती देतो. तर अबीर आता कानाला फोन लावतो. ओवी म्हणते की अबीर फोन स्पीकरवर टाक ना, मला सुद्धा त्यांचा आवाज ऐकायचा आहे. आणि इकडे आता भर दरवाजात आता अन्न पाणी सोडून सावली आता अबीरच्या आठवणीत आता तिथेच दरवाजात बसलेली असते. तर पाठीमागून अमृता पुन्हा तिथे येते आणि सावली शेजारी बसते. आणि अमृता म्हणते की सावली प्लीज तू काहीतरी खाऊन घे. तर आता सावली म्हणते मला काहीही खायचं नाहीये. आणि तेवढ्यात आता जगन्नाथचा फोन वाजतो. तर इकडे आता जगन्नाथ म्हणतो की सावली तुला एक फोन येतोय, बघ बरं कोणाचा आहे. तर आता सावली म्हणते मला कोणाचाही फोन घ्यायचा नाहीये. आणि जगन्नाथ म्हणतो की सावू बाळ असं का करतेस अगं, मुलगा सापडल्याचा जर फोन असेल तर. पटकन आता सावली ही जगन्नाथकडे बघून आता मोबाईल घेते. आणि लगेच आता सावली हॅलो कोण बोलतंय असे बोलता क्षणी आता रडतच डोळ्यातून अश्रू गाळत आता अबीर म्हणतो की आई मी बोलत असतो. आणि अबीरचा आवाज ऐकताच आता खडकन सावली उठून उभा राहते आणि म्हणते की अबीर तू कुठे आहेस, कसा आहेस. आणि लगेच आता सावली म्हणते की अबीर तू ठीक आहेस ना बाळा, मला तुझी खूप काळजी वाटते. आणि रडतच आता अबीर म्हणतो की अगं आई तू आमची काळजी करू नकोस, आम्ही ठीक आहेत, व्यवस्थित आहोत. आणि अबीर म्हणतो की आम्ही आता पंढरपूरला लवकरच पोहोचत असतो. तर आता सावली म्हणते पंढरपूरला. तर अमृता आणि जगन्नाथ एकमेकांकडे बघतात. आणि ओवी म्हणते की आम्ही विठू माऊलीचं दर्शन घ्यायला निघालोय. तर सावली म्हणते की कुणाचा फोन आहे आणि तुमच्यासोबत कोण आहे. आणि सावली म्हणते बबलू दादा आणि व्यंकटेश काका तुम्हाला शोधायला निघाले, तुम्ही आत्ताच्या आत्ता कुठे आहेत ते सांगा. आणि अमृता सावलीला फोन स्पीकरवर टाकायला सांगते. आणि फोन स्पीकरवर टाकताच अमृता म्हणते की अरे तुम्ही एकटे का गेलेत, आम्हाला तुमची किती काळजी वाटते माहितीये का. आणि जगन्नाथ म्हणतो की अरे मी तुम्हाला पंढरपूरला घेऊन जाईल, तुम्ही आता ना जिथे असाल तिथेच थांबा, मी तुम्हाला न्यायला येतो. तर रडतच ओवी म्हणते नाही नाही आता नाही, आम्ही येणार नाही. आणि ओवी म्हणते की बाबांना बरं वाटावं म्हणून आम्ही व्रत करायला पंढरपूरला चाललोय आणि जोपर्यंत आमचं हे पंढरपूरचं व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही घरी येणार नाही म्हणजे नाही असे ओवी बोलते. अमृता म्हणते की तुमच्यासाठी सावलीने इकडे काहीच खाल्लं नाही, तुम्ही प्लीज तिच्यासाठी परत या. आणि अबीर म्हणतो की आई तू असं करू नकोस आणि आमच्यासाठी तू उपाशी राहू नकोस, तू काहीतरी खाऊन घे. तर सावली म्हणते अजिबात नाही. आणि सावली म्हणते की तुम्ही जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार पिणार नाही, मी तुम्हाला सांगते. आणि अबीर म्हणतो की आमचं हे व्रत पूर्ण करून आई आम्ही उद्याच घरी येत असतो, पण प्लीज तू उपाशी राहू नकोस आणि काहीतरी खाऊन घे. आता विठोबाला त्याचं खूप कौतुक वाटतं. जगन्नाथ म्हणतो की काय वेडेपणा लावला, मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही जिथं आहात तिथेच थांबा, मी तुम्हाला न्यायला येतो. आणि ओवी म्हणते की आजोबा तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही लवकरच आमचं व्रत पूर्ण करून येऊ आणि आमची काळजी घ्यायला आमच्या पाठीशी विठुराया असल्याचे आता बोलता क्षणी आता इकडे जगन्नाथला
आणि सावलीला धक्का बसतो तर विठुराया प्रेमाने हसतच त्यांच्याकडे बघू लागतो. आणि तेवढ्यात आता विठोबा मोबाईल घेत म्हणतो की माऊली तुम्ही काही काळजी करू नका, हे 2 मुलं मला लेकरांसारखे आहेत आणि त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ते आता विठोबाचे बोलणे ऐकताच आता जगन्नाथ आता सावलीला मोठा धक्का बसतो. आणि लगेच आता विठोबा म्हणतो की जर लेकराच्या मनात आईबद्दलची श्रद्धा आणि देवाबद्दलची भक्ती असेल तर त्याला हे व्रत पूर्ण करावंच लागेल. आणि लगेच आता विठोबा म्हणतो की काही काळजी करू नका, ते सुखरूप तुमच्याकडे येतील. आणि रामकृष्ण हरी असे म्हणतात. आता जगन्नाथ म्हणतो रामकृष्ण हरी. आणि लगेच आता विठोबा फोन कट करत अबीरला आणि ओवीला म्हणतो की चला पंढरी जवळ आली आहे, आता वेळ घालून चालणार नाही. आणि आता त्या दोघांनाही घेऊन विठोबा आता पंढरपूरच्या वाटेने चालू लागतो. आणि त्यानंतर आता विठोबा हे अबीर आणि ओवीला घेऊन आता पंढरीच्या वाटेवरती पंढरीच्या जवळ आलेला असतो. आणि ज्ञानेश्वर पालखी विसावा त्या जागेवरती येऊन आता ज्ञानेश्वरांच्या त्या विसाव्याच्या जागेचं दर्शन आता विठोबा हे अबीर आणि ओवीला घडवतो. आणि दोघीही त्या जागेचे आता लोटांगण घालून दर्शन घेतात. आणि तिथून आता पंढरपूर असते 183 किलोमीटर, तर दोघं आता 183 किलोमीटर आता विठोबासोबत पायी चालू लागतात. आणि पांडुरंग हरी विठोबा हरी पांडुरंगाचे आता नामस्मरणाचा जप करत धावा करत आता मोठ्या आनंदाने विठोबाचा हात धरत अबीर आणि ओवी निघालेले असतात ते पंढरीला. आणि इकडे घडलेली असते ती भयानक घटना. आणि आता अंधार पडताच आता बबलू आणि व्यंकटेश आता त्या जंगलातून येत असताना त्यांची गाडी बंद होते. आणि गाडी आता दोघीही लोटत येऊ लागतात. बाईक चालू करून दोघीही आता लोटत येत असताना दोघीही दमतात आणि थकतात. आणि इकडे आता बबलू गाडी लोटून थकलेला असतो आणि बबलू तसाच पुढे चालू लागतो. तर व्यंकटेश म्हणतो की अरे बबलू तू तरी एक धक्का मार. आणि इकडे आता तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये येते. तर तिलोत्तमा म्हणते की अगं भैरवी तुझं एक सुद्धा आश्वासन खरं झालेलं नाहीये. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की तुला वाटतंय की सगळं काही तुझ्या हातामध्ये कंट्रोल असतं, पण तसं काहीच नाहीये. आणि तिलोत्तमा म्हणते की तुझ्या हातात काहीच कंट्रोल नाहीये, माझा सारंग बघ ना. आणि तू काय मला सांगितलं होतं की त्या डॉक्टरने गॅरंटी दिली आहे म्हणून, आणि त्याने दिलेल्या इंजेक्शनमुळे माझा सारंग शुद्धीवर येईल अशीच तू मला सांगितलं होतंस. आणि इकडे आता भैरवी म्हणते की अगं तिलोत्तमा यामध्ये माझी काय चूक आहे, मी हे जे काही करते ते सारंगच्या भल्यासाठीच करते ना, आणि सारंग लवकर बरा व्हावा म्हणून मी ही सगळी धडपड करत असल्याचे आता भैरवी तिलोत्तमाला बोलते. आणि इकडे आता भैरवी म्हणते की त्या डॉक्टरच्या औषधामध्ये काहीतरी घोळ झाला आणि हे सगळं काही झालं हेच मला काही कळत नाहीये. आणि आता त्या डॉक्टरला जमलं नाही, त्याला मी काय करणार. तर आता लगेच तिलोत्तमा म्हणते की भैरवी तू असंच बोलणार हे मला अगोदरच माहिती होतं, आणि या सगळ्याचा खापर तू त्या डॉक्टरवरती फोडणार. आणि तिलोत्तमा म्हणते की ते सगळं सोड, पण त्या जगन्नाथचं काय, तू मला प्रॉमिस केलं होतं ना तू जगन्नाथला या घरातून हाकलून देशील म्हणून. आणि तिलोत्तमा म्हणते की काय मोठ्या आमिषीने मी हुशारीने तू सांगत होती ना मी जगन्नाथला हाकलून देईल, पण जगन्नाथ अजून इथेच आहे भैरवी. तर भैरवी म्हणते हो जगन्नाथ अजून इथेच आहे. भैरवी म्हणते की कारण तो एक निगरगट्ट माणूस आहे. आणि भैरवी म्हणते की आल्या मी कसं त्याला 2 मिनिटात हाकलून देणार आहे, मला थोडासा वेळ तरी दे. आणि भैरवीकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते मी तुझ्यावर विश्वास ठेवला, यात समाजाची सगळ्यात मोठी चूक झाली. तर आता भैरवी म्हणते अगं तिलोत्तमा प्लीज तू असं बोलू नकोस. आणि इकडे आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा तू काही काळजी करू नको, एक दिवस मी तुझा सगळा विश्वास सार्थ ठरवणार आहे. आणि भैरवी म्हणते की तुला माहिती नाही भैरवी आता किती पावलं पुढे गेली येते. आणि भैरवी म्हणते की तिथे USA मध्ये जिथे लात मारण तिथे मी पाणी काढत होते, आणि तिथे माझ्या शब्दाला कोणी खाली पडू देत नव्हतं असे आता भैरवी बोलते. आणि तिथे मला किती महत्त्व आहे तुला माहिती नाही, तरी सुद्धा ते सगळं सोडून मी तुझ्यासाठी आज इथे थांबली आहे भैरवी असे आता तिलोत्तमाला बोलते. आणि भैरवी म्हणते की मला तुझी काळजी आहे म्हणून मी तुझ्यासाठी थांबले, नाही तर मला काय पडली होती, मी सरळ US ला निघून गेली असते तिलोत्तमा. आणि इकडे आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा काही जरी झालं तरी मी तुला सोडून जाऊ शकत नाही. आणि तिलोत्तमा मी तुला सांगते आपल्याला जर त्या सावलीला मात द्यायची असेल तर आपल्याला ना कायम दोघींनी एकत्र राहायला पाहिजे, आणि त्यासाठी आपल्या दोघींना एकमेकींच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे असे आता भैरवी तिलोत्तमाला बोलते. आणि दोघींनी एकमेकांच्या पाठीशी उभा राहून आपण त्या सावलीचा सामना केला पाहिजे असे आता भैरवी तिलोत्तमाच्या डोक्यात भरवते. आणि तरच आपण तिला मात देऊ शकतो. आणि तिलोत्तमा तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव असे आता भैरवी बोलते. आणि भैरवी म्हणते की त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. तर आता तिलोत्तमा म्हणते की काय करणार मी भैरवी, माझ्याच घरात मी एकटी पडली आणि
माझ्या पाठीमागे माझ्या घरात कोणीच उभं नसल्याचे आता तिलोत्तमा भैरवीला सांगते आणि तिलोत्तमा म्हणते की तूच माझ्या नेहमी पाठीशी उभा राहते. तर भैरवी म्हणते की आहे, मी तुझ्या पाठीशीच उभा आहे, ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास ठेव. तर आता तिलोत्तमा म्हणते हो मला माहिती आहे. आणि एका मिनिटात भैरवीने तिलोत्तमाचं मन पुन्हा आपल्याकडे वळवलेलं असतं. तर भैरवी खुश होते. आणि इकडे आता अबीर ओवीला घेऊन विठोबा आलेला असतो ते चक्क पंढरपुरामध्ये. रात्रीच्या वेळी पंढरपुरामध्ये येता जाता त्या लाईटाच्या उजाडात आता पंढरपूरचं ते मंदिर बघता क्षणी आता अबीर त्याच्या हातातून काठी खाली टाकतो. अबीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तर ओवी सुद्धा रडू लागते आणि पंढरपुरातील ते विठोबाचं मंदिर बघून आता दोघांनाही अति आनंद झालेला असतो आणि आनंदाश्रू आता दोघांच्या डोळ्यातून आता वसंडून वाहत असतात. आणि त्या क्षणी ते आता विठोबाचे मंदिर बघताच आता दोघेही विठोबाच्या त्या मंदिराकडे बघत आता खाली बसतात आणि गुडघ्यावरती बसून लोटांगण घालतात. दोघेही मोठमोठ्याने रडू लागतात. आणि आता त्या दोघांच्या ते विठ्ठलावरील निश्चिम प्रेम आणि निश्चिम भक्ती बघून आता पांडुरंगाने सुद्धा तोंडात बोट घातलेलं असतं आणि कमरेवरती विठोबा हात देऊन आता त्यांच्या पाठीमागे उभा राहतो. आणि दोघेही अबीर ओवी उठून उभा राहतात. आता विठोबाच्या त्या मंदिराकडे बघत आता हात जोडतात आणि दोघेही आता हात जोडून आता पश्चिम द्वारेच्या त्या मंदिराच्या त्या समोर उभे असताना आता लगेच आता अबीर आणि ओवी दोघेही विठ्ठलाचं आता नामस्मरण करू लागतात. आणि ओवी दोघीही आता विठू माऊली असे आता विठ्ठलाला बोलतात. आणि ओवी म्हणते की माझ्या बाबाला बरं कर. तर इकडे आता सारंग हा बेडरूममध्ये असताना आता नर्स सारंगची काळजी घेत असते आणि सुशीलासुद्धा तिथेच असते. आणि इकडे आता अबीर ओवीचं व्रत पूर्ण होताच आता दोघांनीही विठोबाला आता सारंग बरा होण्यासाठी आता साकडं घालताच इकडे सारंग त्याच्या हाताची हालचाल करू लागतो. आणि आता इकडे सारंग त्याच्या हाताची हालचाल करू लागताच आता इकडे सुशीला आणि नर्स तर सारंगच्या त्या हाताच्या हालचालीकडे बघतात आणि सारंगमध्ये पुन्हा आता इम्प्रूव्हमेंट होत असल्याचे आता दोघींना कळून दोघींनाही खूप झालेला असतो तो आनंद. आणि त्यानंतर आता सारंगने हाताची हालचाल सुरू करता क्षणी इकडे आता पटकन आता अमृता ही आता तिलोत्तमाला सारंग आता शुद्धीवर येऊन तो हालचाल करत असल्याचे सांगते. आणि वाऱ्याच्या वेगाने तिलोत्तमा पळतच आता सारंगच्या बेडरूममध्ये येते. आणि त्याच वेळेस आता डॉक्टरला सुद्धा बोलावणं गेलेलं असतं आणि डॉक्टरही आता तिथे येतात. तर आता सारंग आता बोटाची हालचाल करू लागतो. तर तिलोत्तमाला खूप आनंद होतो. आणि त्याच वेळेस आता इकडे आता पटकन आता विठोबाचे दर्शन घेऊन विठोबाला साकडे घालून आता सारंगला शुद्धीवर आणून डोळे उघडण्यासाठी इकडे अबीर ओवी प्रार्थना करतात. आणि त्याच वेळेस आता विठोबा पुन्हा आता अबीरला आता फोन लावून आता तुमचा जो पेशंट आहे त्याने डोळे उघडले का आणि तो शुद्धीवर आला का असे विचारायला सांगतो. आणि पटकन आता अबीर फोन लावतो. सगळेजण आता सावली, अमृता, जगन्नाथ आता सारंग समोर आलेले असतात. तर तेवढ्यात आता सावलीच्या मोबाईलवर अबीरचा आलेला फोन बघून आता सावली फोन उचलते आणि रडतच आता ओवी आणि अबीर म्हणतात की आम्ही विठोबाच्या मंदिरात येऊन विठोबाचं दर्शन घेतलं. आई, आमचं व्रत पूर्ण झालं आणि सुपर हिरो बरं होण्यासाठी आम्ही विठोबा माऊलीकडे प्रार्थना केली. आणि आता लगेच आता अबीर म्हणतो की सुपर हिरो शुद्धीवर येऊन त्यांनी डोळे उघडले का. तर आता इकडे तिलोत्तमा ते सगळं ऐकत असते आणि सावली नाही म्हणताच आता इकडे आता अबीर म्हणतो की विठू माऊली. तर त्या क्षणी आता इकडे सारंगने डोळे उघडलेले असतात आणि सारंग शुद्धीवर आलेला असतो. सारंग आता पुन्हा आता सारंगला विठोबाने अबीर ओवीच्या भक्तीने एका झटक्यात जीवनदान दिलेलं असतं. आणि आता इकडे अबीरच्या एका वाक्याने तिकडे आता सारंगने डोळे उघडताच झालेला असतो तो चमत्कार. आणि अबीर ओवीच्या त्या भक्तीमुळे आता तिलोत्तमा सुद्धा इम्प्रेस झालेली असते. आणि अबीर ओवीमुळे जे कुणाला जमलं नाही ते अबीर ओवीने करून दाखवतात माझा सारंग. अबीर ओवीमुळे शुद्धीवर आला हे सत्य आलेलं असतं ते तिलोत्तमासमोर. आणि अखेर तिलोत्तमाला झालेला असतो तो भयानक सत्याचा उलगडा. आणि त्याच वेळेस आता खरोखर आता सारंग शुद्धीवर येण्यामागे अबीर ओवी आणि सावलीचा हात असल्याचे सत्य आता आलेले असते तिलोत्तमासमोर. तर तिलोत्तमा आता सावलीचा स्वीकार करणार का आणि मानाने सावलीला पुन्हा त्या घरी आणणार का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.